गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला तर थोडेसे नखरे सुरू होते सकाळ सकाळी व्हिडिओ शूट करताना. आणि चला तर मग बघा, उठलाय तरी पण त्याची काय नाटके झालेली आहेत. उठायचं नाव नसतं. नाश्ता मेंदूवडे आणले होते बाहेर. दुपारच्या जेवणासाठी भाकरीची तयारी केली. म्हटलं चला आज दुपारची भाकरी करूया. मस्तपैकी पीठ मळून घेतलं. एका हातात मोबाईल होता म्हणून नीट व्यवस्थित पकडायला जमत नव्हतं. आणि आम्ही दोघंच होतो ना, माझा मुलगा आणि मी, त्यामुळे 2च भाकरी. तर असं करून घ्यायचा आणि साईडने थापायची ती भाकरी. पहिले मला पण येत नव्हती. हळूहळू बघून यूट्यूबमधून किंवा गावाला गेल्यानंतर बघून असं यायला लागली. बऱ्यापैकी येते, एवढी परफेक्ट येत नाही पण येते. व्यवस्थित घ्यायची अशी मस्त. मी पण अजून शिकतेच, मला तरी कुठं काय येतं, शिकतेच जरा अजून. तर झालेली आहे मस्त परफेक्ट गोल. आणि तव्यावरती टाकल्यावर पाणी टाकून मस्तपैकी तिला व्यवस्थित पाणी लावायचं आणि पलटी करायची लगेच, कारण तवा ऑलरेडी खूप गरम असतो ना त्याच्यामुळे. आणि बघा मस्त पचलेली आहे. मला तर भाकरीच आवडते बघायला गेलं, चपाती जास्त आवडत नाही. चला तर मग मी आता बनवत आहे बटाट्याचा रस्सा, घाटी रेसिपी, म्हणजे जरा घाटी स्टाईल, कारण आम्ही घाटावरचे आहोत ना, त्यामुळे. चांगला कांदा फ्राय करून घ्यायचा. कांदा फ्राय झाला ना, कांदा घाटी जे कालवण असतं ना ते खूप इझी असतं. तेल टाकायचं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो, थोडंसं हलवायचं आणि थोडंसं हलवायचं, कारण माझं बाळ सांगतंय थोडंसं असं बोल, कारण व्हिडिओ शूट करायला आहे ना, माझं बाळ आहे, माझा बच्चा. कशाला सांगितलं? कशाला सांगितलं? असं त्याला काय होतं, तुला काय लाज वाटते का? सांगेन त्यांना. मग हां सांगेन त्यांना. काय सांगतो? पहिले तू कर. थांब ना, ते काय करतो? ए जवळ हायडो. चांगलं फ्राय करायचं हे. त्याच्यामध्ये हे बटाटे टाकायचे. थोडं बटाटे हे इथं दाखवलं मी थोडं, पण काय दिसलं ना. हे बटाटे टाकायचे, थोडं बटाटा टाकायचं. हां, नंतर बटाट्याची भाजी बनवतेस का? हां, मग काय ते. आणि थोडी चटणी टाकायची. घाटी चटणी. काय घाटी चटणी? थोडी जास्त चटणी टाकायची आणि थोडीशी टाकायची, थोडी अजून. पाणी दे थोडं, पाणी प्यायचं. आणि शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याचं कूट. आणि काय करायचं? हलवायचं थोडंसं. चांगलं हलवून झाल्यानंतर काय करायचं? थोडं पाणी टाकायचं. एवढा रस्सा पाहिजे तेवढं
जेवढा रस्ता पाहिजे तेवढं पाणी. आणि ह्याला शिजू द्यायचं. शिजू द्यायचं. शिजू द्यायचं. ओके. बघू शकता रस्सा झालेला आहे. आणि हे कालवण फक्त माझ्यासाठी आणि माझ्या मुलासाठी आहे, त्यामुळे हे एवढं बनवलेलं आहे. आम्ही दोघंच असतो ना दुपारचं, त्याच्यामुळे. तर भाजी आता मी घेतलेली आहे, म्हणजे शोधूला चारायला. आता बघूया कसं रिॲक्शन आहे. तुम कितने लकी हो सुनियो, तुम इतनी बार अब्रॉड गई हो और कितनी सारी चीजें देखी हैं. ठीक कहा तुमने, तो हॉर्स राइडिंग पे की है. कसं आहे? सही कहा. अगर अरे मुझे भी हॉर्स राइडिंग आती तो मैं भी अपने घोड़े पर विलेन को ढूंढने जाता.